टेक्नॉलॉजीतली वाढ आणि त्यामुळे आपल्या उद्योग आणि आयुष्यावर जो परिणाम होतोय तो एक्सपोनेन्शियल आहे. एका सोसायटीने सांगितलंय की प्रत्येक जण आयुष्यामध्ये 6 वेळाला जॉब बदलेल. एटीएम आले आणि टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले. कॅड कॅम आलं आणि त्याने ड्राफ्ट्समॅनचे जॉब नाहीसे झाले. वर्ड प्रोसेसर आणि DTP-मुळे सगळे टायपिस्टचे जॉब गेले. जॉब बदलणं त्याला म्हणतात आणि जुने नष्ट होणं हे पूर्वीपासूनच चालू झालं. जॉबचं नेचर बदलणं हे मात्र जवळपास खात्रीलायक होतं आणि ते विशेषतः होण्याचं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पूर्वी कसं इफ देन एल्स करून तुम्ही करत होतात, आता तसं नाही. आता डेटा इनपुट करून तुम्ही शिकवताय त्याला, तर हे झालं असं असेल. घर कसं दिसेल माझं हे तुम्हाला घरी बसल्या बसल्या दिसू शकतं रंग विकत घेण्याच्या अगोदर. पुढच्या 10 वर्षात 5 वर्षात तुमचा बिझनेस राहील का हा विचार करा. हा विचार जर का तुम्ही केला नाही तर तुम्ही नष्ट व्हाल. विश्वाचा इतिहास जर का घेतला तर 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं. 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव आणि उत्क्रांती होत होत माणूस निर्माण झाला. माणसाच्या इतिहासातले 3 टप्पे ऑल्विन टॉफलरने मांडलेले आहेत. त्यातला पहिला शेतीचा, दुसरा उद्योगाचा, तिसरा सर्व्हिसेसचा. शेतीचा कित्येक दशसहस्र होता, पण त्या तंत्रज्ञानाची प्रगती फार काही झाली नाही. त्यामुळे आपलं आयुष्य फार काही बदललं नाही. त्यानंतर काही शतकांचा औद्योगिक काळ आला, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन नंतर. आणि काही शतकात जी आपण प्रगती केली तंत्रज्ञानामध्ये, ती प्रगती शेतीच्या दशसहस्रकांच्या प्रगतीपेक्षा अनेक पट होती. आणि त्यानंतर गेल्या काही दशकांमध्ये सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिसेसची वाढ झाली आणि त्याच्यात जी आपल्या टेक्नॉलॉजीचा बदल झाला आणि आपल्या आयुष्यात जो बदल घडला तो इंडस्ट्रीजच्या कित्येक शतकांच्या सुद्धा अनेक पट होता आणि शेतीच्या कित्येक दशसहस्रकांपेक्षा सुद्धा कित्येक पट होता. म्हणजे ही जी टेक्नॉलॉजीतली वाढ आणि त्यामुळे आपल्या उद्योग आणि आयुष्यावर जो परिणाम होतोय तो एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे गेल्या वर्षी काय झालं किंवा गेल्या 10 वर्षात काय झालं तर बघून पुढच्या 10 वर्षात काय होणार हे प्रेडिक्ट करू हे शक्य नाही. इतक्या प्रचंड मोठ्या वेगाने सगळं जग बदलतंय आणि त्यामुळे मी सातत्याने तरुण मुलांना, त्यांच्या पालकांना, शिक्षकांना सांगत असतो की हे ज्या तऱ्हेने बदलतंय ते आपण लक्षात घेतलं नाही तर आपल्या पायाखालची वाळू सरकण्याची प्रचंड मोठी शक्यता आहे. आणि म्हणून हे सावध करण्याकरता मी आज खरं मी इथे आलेलो आहे. त्यामुळे मी सगळे जे प्रोग्राम्स करतो कॉलेजमध्ये आणि खरोखर डझनावरी शेकडो करतो, ह्याचं कारण मला ते दिसतंय की ते भविष्य आपलं अतिशय वेगाने बदलणार आहे. उदाहरणार्थ फक्त आपण सेवा क्षेत्रातलं जर का आपण हे बघितलं तर 1960चं दशक हे मेन फ्रेम्सचं होतं, 70 हे मिनी कम्प्युटर्सचं होतं, 80s हे पर्सनल कम्प्युटर्सचं होतं, 90s हे इंटरनेटचं होतं, 2000 हे मोबाईल कम्प्युटिंगचं होतं आणि 2011 साली इंडस्ट्री 4.0ची घोषणा झाली. इंडस्ट्री 4.0 मध्ये 8 टेक्नॉलॉजीज येतात. एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरं म्हणजे बिग डेटा, तिसरं IoT आणि IIoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, AR-VR म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन, क्लाउड कम्प्युटिंग आणि 5G अशी 8 टेक्नॉलॉजीज मिळून इंडस्ट्री 4.0 हे तयार झालेलं आहे. आणि त्याची घोषणा 2011 साली झाली. 2017-18 साली साधारण इंडस्ट्री 5.0ची पण घोषणा झाली. आणि त्याच सुमाराला ChatGPTची सुरुवात झाली. आणि त्यानंतर जो प्रचंड वेग निर्माण झालेला आहे या टेक्नॉलॉजीला, त्यामुळे सगळी क्षेत्र ही आमूलाग्र बदलत आहेत. ती कशी हे मी थोडक्यात सांगणार. AI निर्माण होण्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे इंटरनेटच्या युगात सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल घडत होते. म्हणजे कसं की ATM आले आणि टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले. म्हणजे पूर्वी आपण बँकेत पैसे विड्रॉ करायला किंवा डिपॉझिट करायला जायचो, आपल्याला टिंग टिंग बेल वाजायची, आपण जायचो आणि तिथे पैसे भरायचो किंवा विड्रॉ करायचो. ते सगळं नष्ट झालं. ATM झाले आणि हजारो लाखो टेलर क्लार्क्सचे जॉब्स गेले जगभर. म्हणजे नवीन जॉब्स त्यांनी स्वीकारले नसते तर ते बेकारच झाले. आणि हे सगळ्या क्षेत्रात घडलं. कॅड कॅम आलं आणि त्याने ड्राफ्ट्समॅनचे जॉब्स बदलले किंवा नाहीसे झाले. चित्रकार, उदाहरणार्थ वॉल्ट डिझनेच्या गॅरेजमध्ये हजारो चित्रकार होते आणि ते चित्र काढत बसायचे कार्टून काढताना. म्हणजे एक मांजर या टोकावरून त्या टोकाला जायचं दाखवायचं असेल तर एका चित्रकाराने मांजर या टोकाला असताना चित्र काढायचं, मग आणखीन एक चित्र काढायचं मांजर थोडं हल्लंय म्हणून, आणखीन एक चित्र काढायचं मांजर आणखीन थोडं पुढे हल्लंय, असं करत करत मांजर दुसऱ्या टोकाला गेलंय असं चित्र काढायचं. अशी सगळी चित्र काढून ती शूट करायची आणि ती डिस्कवर ठेवायची आणि ती दर सेकंदाला 10 या वेगाने दाखवायची.
त्याचं कारण आपल्या डोळ्यावरच्या रेटिनावरती जेव्हा चित्र पडतं तेव्हा 1/10 सेकंद टिकतं. जर पहिलं चित्र पुसण्याच्या अगोदर दुसरं आलं, दुसरं पुसण्याच्या अगोदर तिसरं आलं, तर आपली डोळ्यांची फसवणूक होते आणि आपल्याला वाटतं की ते मांजर पळतंय म्हणून. अशी ती कार्टून फिल्म्स बनवली जायची आणि त्यामुळे दर सेकंदाला 10 म्हणजे दर मिनिटाला 60 आणि अशा तऱ्हेने दर तासाला म्हणजे एक 36,000 तर असे वेगवेगळी चित्र काढावी लागायची. हजारो आर्टिस्ट असायचे त्या त्या काळात. फक्त वॉल्ट डिझनीकडेच शेकडो आर्टिस्ट होते कॅलिफोर्नियाच्या गराजमध्ये. आणि त्यामुळे प्रचंड आपण आपल्या कोचावर बसून छानपैकी एक टॉम अँड जेरीचे सिनेमे बघायचो. मग त्याकरता अक्षरशः हजारो चित्र काढावी लागायची. अर्थात प्रत्येक चित्र नव्याने काढावं लागत नसे. ट्रेसिंग वगैरे असे बरेच त्यात युक्त्या वापरल्या असायच्या. पण इन बिटविनिंग नावाचं सॉफ्टवेअर आलं 1980च्याच दशकात, बरं काय, पूर्वी गोष्ट 40 वर्षापूर्वी, की त्याने सांगितलं मी मांजराचं हे इकडलं चित्र द्या मला आणि पलीकडे गेल्याचं चित्र द्या. मधली सगळी चित्र मी म्हणजे ते सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली ग्राफिक्स आणि 3D वगैरे वापरून ऑटोमॅटिकली बनवेल आणि डिस्कवर टाकेल. मग तुम्ही ज्या रेटने दाखवायचं त्या रेटने दाखवा. हजारो आर्टिस्टचे जॉब्स गेले. म्हणजे कॅड कॅम जसे गेले, ATM जे गेले बँकेमध्ये, तसेच वर्ड प्रोसेसर आणि DTPमुळे सगळे टायपिस्टचे जॉब गेले. फार पूर्वी आपण टायपिस्टकडे जायचो, ते 3 कार्बन कॉपीज काढायचं, मग ते रुलर इकडनं तिकडे जायचा, मग टिंग टिंग वाजायचा आणि काही चुका दुरुस्त करताना तो खोड रबर वापर करावं लागायचं. हे जे सगळं होतं ते वर्ड प्रोसेसर आल्यानंतर टायपिस्ट हजारो लाखो टायपिस्टचे जॉब्स गेले. म्हणजे जॉब बदलणं त्याला म्हणतात आणि जुने नष्ट होणं, नवीन, हे पूर्वीपासूनच चालू झालं. हे खरं म्हणजे स्टीम इंजिन फार पूर्वीपासून चालू झालंय, पण त्याचा वेग अत्यंत स्लो होता. 1980च्या दशकात त्यांनी वेग पकडला आणि मी आता सांगितलं तसे 3-4 जॉब्स नष्ट व्हायला किंवा बदलायला सुरुवात झाली. आता तर DTP आला. मग DTP शिवाय आता तर कुठलंही प्रकाशन, कुठलंही वर्तमानपत्र, काहीही होणं शक्यच नाही. म्हणजे एखाद्या वर्तमानपत्राने सांगितलं की मी DTP वापरणार नाही, तर वर्तमानपत्र बंद पडेल चक्क. म्हणजे समजा 10 वाजता रात्री बातमी आली की अमेरिकन प्रेसिडेंटचा खून झालेला आहे. अमेरिकेत अनेक प्रेसिडेंटचे खून झालेले आहेत आतापर्यंत. पण आणि 10 वाजता रात्री बातमी आली, तर वर्तमानपत्र पूर्वी खेळे जुळवणी असायची. पूर्ण पेज असं तयार करून ठेवलेलं असायचं. 10 वाजता बातमी आली तर काही तुम्ही डिम्म करू शकायचं नाही. तो वर्तमानपत्र सकाळी छापलं जायचं आणि संध्याकाळी इव्हिनिंग न्यूजमध्ये तुम्हाला छापावं लागायचं. आता DTPमध्ये 15 मिनिटात तुम्हाला जे काही पहिल्या पानावर तुम्ही छापणार होतात ते चौथ्या पानावर शिफ्ट करणं आणि पहिल्या पानावर इंटरनेटवर त्या प्रेसिडेंटच्या खुनाच्या बातम्या, फोटो आणि सगळं करून नवीन वर्तमानपत्राची रचना तुम्हाला 10 ते 15 मिनिटात करता येते. तर एखाद्या वर्तमानपत्राने ठरवलं की मी DTP वापरणार नाही, तर वर्तमानपत्र नष्टच होईल, कोणी घेणारच नाही. म्हणजे थोडक्यात मी 80च्या दशकामध्ये की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेंटरला आली. आत्तापर्यंत 60s आणि 70s मध्ये मी त्यावेळी IBM मध्ये होतो आणि आम्ही सगळे कस्टमर्सकडे जायचो, म्हणायचो आम्ही तुमच्याकडे प्रोग्राम लिहितो, पण आम्हाला कोणी विचारायचं नाही, कारण त्यावेळेला मॅन्युअल सिस्टम जास्त ठाकठीक चालायच्या. त्यावेळेस बॅच प्रोसेसिंग होतं, कार्ड वगैरे पंच करून घालावे लागत असे, तेव्हा कोणाचा विश्वास बसायचा नाही. पण आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने असं स्टेटमेंट केलं सगळ्या बिझनेसेसना की माझ्याशिवाय तुमचं चालणार नाही, मला वापरा, नाही तर तुम्ही नष्ट व्हाल. त्यामुळे IT बिकेम सेंट्रल टू ऑल बिझनेसेस अँड आवर लाईफ. हे 1980च्या दशकात झालं आणि त्यामुळे सगळ्या बिझनेसेसनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरायला सुरुवात केली. त्यामुळे अमेरिकेमध्ये प्रोग्रामर्सचे रेट्स खूप होते, दर तासाला $150-160 वगैरे. आणि त्यामुळे आमच्यासारख्या कंपन्या सगळ्या पटनी, TCS वगैरे अशा सगळ्या कंपन्या, इन्फोसिस, पटनी सोडून नारायण मूर्तीने इन्फोसिस चालू केली आणि त्याच खुर्चीवर बसून मी 11 वर्ष पटनी चालवली. तर त्या सगळ्या कंपन्या अमेरिकेला माणसं पाठवायला लागली की माणसं स्वस्त मिळतील, आम्ही पाठवतो, तुम्हाला $150 द्यावे लागतात, आम्ही फक्त $80 $70 काम तुमचं करू, एअरफेअर आणि सगळं धरून आम्ही एवढेच तुम्हाला चार्ज करू. म्हणजे अमेरिकन कस्टमर्स तरीसुद्धा त्यांनी पहिल्यांदा बराच त्रास झाला आम्हाला, कारण कल्चरल डिफरन्स खूप होता. पण नंतर त्यांनी ॲक्सेप्ट केलं. नंतर अक्षरशः शेकडो 1 लाख लोक 80च्या दशकात अमेरिकेत गेले. त्यांनी क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश केली. 90च्या दशकात मग सॅटेलाईट लिंक्स आल्या, इंटरनेट आलं आणि मग त्यामुळे इथे सेंटर्स निर्माण झाली. ठाणे एक मोठं सेंटर आहे, तुम्हाला माहितीच आहे. पण सीजमधनं खरी सुरुवात झाली ह्या सगळ्याची. मग पुणे, बंगलोर, अमुक अशा सगळ्या ठिकाणी सॉफ्टवेअरचे सेंटर्स निर्माण झाले. हे भारताचा हा इतिहास झाला. पण प्रत्यक्ष ITचा इतिहास जर का बघायला गेलं तर AIच्या अगोदर काय बदल होतील याचं भाकीत जर का पहिल्यांदा केलं असेल तर बिल गेट्सने केलं. आणि ते
आपल्याला हादरवून टाकणार होतं. बिझनेस ॲट द स्पीड ऑफ लाईट नावाचं त्याचं पुस्तक आहे, जरूर वाचा. 1996 का 98 साली लिहिलेलं पुस्तक आहे. त्यात AI काही नाही आहे. फक्त इंटरनेटमुळे काय होण्याची शक्यता आहे त्यांनी वर्तवलेलं. काही गोष्टी आता होत आहेत. काही गोष्टी पुढच्या 5, 10, 15, 20 वर्षात होणार आहेत. पण त्यामुळे प्रचंड जॉब्समध्ये बदल घडणार आहेत. AIच्या विषयी मी बोलणारच आहे, पण त्याच्या अगोदर उदाहरणार्थ त्याचं म्हणणं असं, की सगळ्या नाणी, नोटा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, चेकबुक हे सगळं नष्ट होईल. आपण आता बघतोच Google पेवरनं, म्हणजे आता आपल्याला नोटा, नाणी, चीनमध्ये तर नोटा, नाणी ठेवतच नाहीत लोक. सगळं आपण Google पे आणि ह्याच्या तर UPIच्याच तर्फे करतो. त्यामुळे ते सगळं नष्टच होईल. दुसरा, सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील. बघा त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंगवर काय परिणाम होईल, प्रॉपर्टी ह्याच्यावर काय परिणाम होईल. सगळी ऑफिसेस ही म्युझियम्स बनतील. ह्याचं कारण म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये जाण्याची गरज काय आहे? एक कारण सांगा. म्हणजे मित्रमैत्रिणी वगैरे सोडून द्या, पण बाकी एक कारण सांगा की ऑफिसमध्ये जाण्याचं कारण काय? कारण जे काय तुम्ही डिसिजन घेता ते घरी बसून घेऊ शकता. तुम्ही मी आता जेव्हा CEO होतो तेव्हा माझ्या सेक्रेटरीला बोलवायचो, तर 4 मॅनेजर्सना बोलायचो, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, आणि प्रत्येकाला सांगायचो सेल्स किती झाले. प्रत्येकाने पॉवर पॉईंटनी दाखवायचा, आणि ते दाखवल्यानंतर साऊथचा सेल का कमी झाला, तो म्हणायचं मला तुम्ही जाहिरात देऊ दिली नाहीत किंवा मला सेल्स पण घेऊ दिलं नाहीत. मग कुरबुर चालू व्हायची. जे काय असेल ते आपण सगळं घरी सगळे चौघे घरी बसलेले आहेत. प्रत्येकासमोर व्हिडिओ कॅमेरा आहे, प्रत्येकासमोर स्क्रीन आहे. मी बॉस असल्यामुळे मी मध्यभागी आहे, बाकी 4 कोपऱ्यावर 4 मॅनेजर्स आहेत. सगळे आपापसात बोलतोय, डेटा शेअर करू शकतोय, भांडू शकतोय, आर्ग्युमेंट करू शकतोय. हे सगळं आज घरी बसल्या बसल्या होऊ शकतं. आज आपण टीव्हीवरती, आज पूर्वी जेव्हा भाषण करायचो लोकांचा विश्वास नसायचा, पण आता टीव्हीवरती ते बॉक्सेस असतात, आणि एक कलकत्त्याहून, एक लंडनहून, एक पुण्याहून वगैरे सगळे चर्चा करत असतात, भांडत असतात. काही टीव्हीवरती तर 18, 20 लोक भांडतात, तो भाग वेगळा. पण एकंदरीत काय आहे की आपल्याला जाण्याची गरज काय? डेथ ऑफ डिस्टन्स वरती माझ्याकडे 6 पुस्तक आहेत. म्हणजे आपल्याला सगळी ऑफिसेस म्युझियम्स बनणं ही कल्पना करा, त्याचं काय. मग क्वचित लोक जातील. मला लोक नेहमी म्हणतात मग सोशल ह्याचं काय होणार. तर मला असं वाटतं की सोशल लाईफचं काहीही फरक पडणार नाही. ऑन द कॉन्ट्री सुधारणा होण्याची शक्यता आहे. ह्याचं कारण असं की माणसांना वेळ इतका चांगला असेल की ज्यांना आपल्याला भेटायची गरज आहे त्या माणसांना आपण भेटू शकू. आज तसं होत नाही आहे. आज आपल्याला गरजच म्हणजे नेसेसिटी म्हणून आपल्याला ट्रॅव्हल करावं लागतं. पण उद्या आपल्याला ज्यांना भेटायचं त्यांना भेटायला आपल्याला वेळ असेल. सहल करायची, कुठे माउंटनिअरिंग करायचं, कुठे स्विमिंग करायचं, कुठे ब्रिज खेळायचे, कुठे चेस खेळायचे, कुठे नुसत्या गप्पा मारायच्या आहेत, गाणं ऐकायचं आहे. ह्याला आपल्याला आज वेळ नाही सगळ्यांना मिळून, तिथे त्यावेळी उलटा वेळ मिळेल असं एक आर्ग्युमेंट आहे. पण त्या आर्ग्युमेंटमध्ये मी शिरत नाही. प्रश्न असा आहे की आमूलाग्र बदलणार आहे सगळं. बँका उदाहरणार्थ, बँकांची एवढी सगळी ऑफिसेस असण्याचं कारण काय? हजारो लाखो ऑफिसेसच बंद होतील. ATM मुळे तर कॅश विड्रॉल आणि डिपॉझिट करण्याची गरजच नाही आहे. कर्ज काढायचं तुम्हाला, तुम्ही अर्ज देता आणि तुमच्याकडे असलेले प्रॉपर्टीचे पेपर्स तुम्ही ईमेलवरती पाठवता. जो ऑफिसर आहे तो आपल्या घरीनं ते ॲक्सेस करतो. ही प्रॉपर्टी खरंच त्याच्या नावावर की नाही बघण्याकरता तो सरकारी ह्याच्यात ऑनलाईन चेक करू शकतो. ती प्रॉपर्टी त्याच्या नावावर आहे आणि ते कर्ज तो लायकी आहे त्याची कर्ज फेडण्याची म्हटल्यावर तो सँक्शन करतो. लिमिट त्याच्या ह्याच्यात नसेल तर ती फॉरवर्ड करतो त्या वरच्या बॉसला, तो सँक्शन करतो. नंतर पैसे 0 आणि 1च्या ह्याच्यात मोबाईलवरती तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात. या सगळ्यामध्ये बँकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला जाण्याची गरज काय, असा प्रश्न स्वतःला विचारा. आणि मानवी आयुष्यामध्ये जे काही शक्य आहे ते आत्तापर्यंत घडलेलं आहे, की वाईट असो चुकीचं असो, न्यूक्लिअर वॉर असो, केमिकल वेपन्स असो, असं झालेलं नाही की मग ते शक्य आहे पण नको नको आपण करायला, असं झालेलं ते झालेलं आहे. तर हे का होणार नाही ह्याचं मला एकही कारण दिसत नाही. त्यामुळे सगळं बँक, इन्शुरन्स, सगळ्या बिल्डिंग्स रिकाम्या होणं, कल्पना करा त्याची संबंध. ह्याचा जॉबवर काय परिणाम होईल, प्रॉपर्टी प्राइसेस आहे आज होणार नाही, काळजी करू नका, काही उद्या जाऊन काहीतरी घाबरून जाऊ नका. पण 20 वर्षांनी काय होईल कल्पना करा, 30 वर्षांनी काय होईल कल्पना करा. कारण ज्याची गरजच राहणार नाही त्या गोष्टी इथं राहते. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली बिल गेट्सनी, फार महत्वाची, की सगळे मिडलमॅन नष्ट होतील. सगळे मिडलमॅन नष्ट होतील. काय गंमत आहे बघा.
म्हणजे मिडलमॅन म्हणजे इंटरनेटमुळे आता ट्रॅव्हल एजंट, पूर्वी आपण जायचो आणि सांगायचो की मला इथनं कलकत्त्याला जायचंय, तर कलकत्त्याला जायचं एक उडून दिलं, कलकत्त्याला जायचं म्हटल्यानंतर तो तिकीट फाडून द्यायचा. आता आपण इंटरनेटवर तर करतो, तर अशा नुसत्या तिकीट फाडणाऱ्या ट्रॅव्हल एजंटची आपल्याला गरजच राहिलेली नाहीये. त्यामुळे आता तेवढेच फक्त ट्रॅव्हल एजंट्स राहतील जे स्वतःला रिऑर्गनाइज करतील, किंवा आम्ही तुमचे ग्रुप हे करतो, तुम्हाला सगळ्यांना मिळून एक सहलीला नेतो, मी एक तुम्हाला गाईड देतो, तुमचं हॉटेल बुकिंग पण करतो. असं जे कोण स्वतःला हे करतील तेवढेच शिल्लक राहतील, फक्त तिकीट विकणारे सगळे नष्ट होतील. ह्याच्या पुढची पायरी फार गंमतशीर आहे. ह्याच्या पुढची पायरी म्हणजे सगळी दुकानच नष्ट होतील. आता हे तुम्हाला अजब वाटेल आणि हे ताबडतोब होणार नाहीये, पण याचे परिणाम तुम्हाला आता उदाहरण आपल्याकडे जे रिलायन्सचं आणि बिग बाजार आणि हे जी सगळी मॉल्स हे निर्माण झाले, लहान उद्योगांवर आणि लहान दुकानांवर प्रचंड परिणाम झाला. तुम्हाला माहिती आहे का मला माहित नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुकानं बंद पडत आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणावर. म्हणजे तुम्हाला समजा शर्ट मागवायचा असेल तर तुम्हाला डायरेक्टली प्रोड्युसरच्या वेबसाईटवरनं तुम्हाला तो शर्ट ऑर्डर करता येईल. शर्टाची दुकानं कशाला पाहिजे, दुकानं ट्रायल करण्याकरता तुम्ही वापरता. आज ऑगमेंटेड रियालिटी नावाचं जे काही हे आहे त्याप्रमाणे तुम्ही शर्ट निवडता, निळा शर्ट, साईज 42, हाफ वगैरे असं सगळं निवडता. तो शर्ट तुम्ही घातल्यावर कसा दिसेल तुम्हाला, हे शर्ट विकत घेण्याच्या अगोदर तुम्हाला घर बसल्या तुम्ही बघू शकता ऑगमेंटेड रियालिटीवर. त्यामुळे ते हा छान दिसतोय, मग किंवा गुलाबी घेऊ का लाल घेऊ का जे काय असेल ते, आणि फुल घेऊ किंवा साईज बरोबर बसत नाहीये, हे सगळं प्रत्यक्ष घालण्याच्या अगोदर आणि विकत घेण्याच्या अगोदर ऑगमेंटेड रियालिटीनी तुम्हाला घरी बसल्या बसल्या आज बघता येतं. आणि मग तुम्ही ऑर्डर करू शकता. दुकानं कशाला पाहिजे. रंगांचं तसंच, ड्युलक्स आणि इतर अनेक कंपन्या आहेत. तुम्हाला या भिंतीला लाल, या भिंतीला पिवळा, या भिंतीला हिरवा, या भिंतीला निळा. आता फार वाईट चॉईस आहे हा, पण असं तुम्ही केलं आणि खरंच घर कसं दिसेल माझं, हे तुम्हाला घरी बसल्या बसल्या दिसू शकतं रंग विकत घेण्याच्या अगोदर. आणि तुम्ही म्हणतो नाही नाही हा शेड जरा वेगळा करू, हा शेड, असं सगळं कॉम्बिनेशन तुम्ही बघून नंतर मग तुम्ही डायरेक्टली पेंटच्या वेबसाईटवरनं तुम्ही रंग विकत घेऊ शकता. मध्ये तर त्याची दुकानं कशाला. टाईल्स तर तसंच. आता तर मोबाईलवरती तुम्हाला जाहिरात तुम्ही बघितलं असेल टी व्हीवरती, की त्या मोबाईलवरती तुम्ही टाईल सिलेक्ट करू शकता, इथे इटालियन, इथे अमुक तमुक, आणि तुमची फरशी कशी दिसेल हे तुम्हाला प्रत्यक्ष घरी बसल्या टाईल्स ॲक्च्युली न लावता बघता येतं ऑगमेंटेड रियालिटी नावाच्या टेक्निक. मग त्या दुकानाने करायचं काय, हे जर का शक्य असेल तर पुस्तकांच्या दुकानी करायचं काय. एक तर पुस्तकं आणि सगळंच डिजिटल होईल, तुम्हाला माहिती आहे. सगळं लायब्ररीचं डिजिटल होतील, तर लायब्ररीचं काय होईल हा एक प्रश्नच आहे. सगळी पुस्तकं जर का डिजिटल झाली, मला अजून एक कागदी पुस्तक वाचायला आवडतं, मला वाच पण घ्यायला आवडतो, हा 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 वेगळा. पण उद्या आता किंडल आहे आणि उद्या डिजिटल पुस्तकं, ह्याला वेळ लागेल. कल्चरल पण भाग आहेत त्याच्यात, 10 वर्ष जातील, 20 जातील, पण लोकांना त्याची सवय होईल त्याची. त्यात सुद्धा पानं उलटणं आपल्याला माहिती आहे, पानाचा फील येणं, त्याकरता असं बरेच टेक्निक्स वापरले जातात की मला पुस्तक ॲक्च्युली वाचण्याचा अनुभव आणि आनंद मिळणं हे पण शक्य आहे. हे सगळं करत असताना हे जर का झालं तर पुस्तकाची दुकानच नष्ट होतील, लायब्ररीज सगळ्या नष्ट होतील, थोड्या थोड्या शिल्लक राहतील. हे व्हायला वेळ लागेल, आज नाही. पण जी लहान मुलं जी शिकणार तुझ्या 20 वर्षांनी किंवा जी शाळेत आहेत, त्यांना पुढे कुठल्या इंडस्ट्रीज राहतील, कुठल्या नाही, आणि कुठल्या नष्ट होतील किंवा कुठल्या बदलतील आमूलाग्र, हे भयंकर जाणून घेण्याचे. कारण समजा शॉप्स बदलली की शॉप्स नष्ट झाली किंवा बऱ्याच प्रमाणात कमी झाली तर अक्षरशः कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या जातील. ज्या शॉप्समध्ये सेल्समन त्यांनी करायचं काय. तसंच उद्या AI मुळे ड्रायव्हरलेस कार झाले तर कोट्यावधी ड्रायव्हर्सच नष्ट होणार. मी त्याच्याकडे येणार आहे. पण त्यामुळे जॉबचं स्वरूप हे प्रचंड बदलणार आणि कित्येक जॉब्स नष्ट होणार आहेत, हे लक्षात ठेवा. एका आणि ते व्हेरी होतं, म्हणजे काही लोकांच्यामध्ये काही होणार नाही, नवीन जॉब निर्माण होतील, काही लोकांच्यामध्ये 60% जॉब जातील. अशी 2 टोकं आहेत. माझ्या मते मध्ये कुठेतरी होईल, पण जॉबचं नेचर बदलणं हे मात्र जवळपास खात्रीलायक होईल. आणि ते विशेषतः होण्याचं कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. हे आता याच्या अगोदरची चित्र तुम्हाला सांगतो, तेच मुळे प्रचंड हादरवून टाकणार आहे. जे संबंध दुकानं हे होणं, बिल्डिंग्स हे होणं, कार्यालय ऑफिसेस सगळी हे होणं वगैरे, हे दॅट इट सेल्फ इज एक्स्ट्रीमली डिस्टर्बिंग. म्हणजे जर का झालं तर, आणि त्याला 30-40% तरी होण्याची शक्यता मला नक्कीच दाट दिसते. आणि 10-20 वर्षात पुढच्या या शतकात तर काय होईल ह्याचं काय सांगताच येत नाही. पण
2010-11 साली जी घोषणा झाली इंडस्ट्री 4.0 त्यांनी मोठा परिणाम झाला आणि तो त्याच वेळी घडण्याचं कारण असं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यावेळीच सगळ्यात प्रॉमिनंटली पुढे आलं. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी डेटा हा फार महत्त्वाचा असतो आणि तो डेटा ज्याला बिग डेटा म्हणतो. बिग डेटा म्हणजे सगळ्या कंपन्यांमध्ये ज्या सगळ्या फाईल्स अँड फोल्डर्स असतात ती डिजिटल फोल्डर्स, सगळ्या सेन्सर्सनी गोळा केलेला डेटा, सगळ्या मेडिकल इक्विपमेंटनी गोळा केलेला डेटा, सगळ्या सॅटेलाइट्सनी केलेला डेटा, आपण SMS आणि व्हॉट्सअपवर पाठवले सगळे सोशल मीडियावरचे मेसेजेस, हा सगळा डेटा एकत्र केला ट्रिलियन्स ऑफ बाईट्स. रोज आपण अक्षरशः कित्येक मोठ्या प्रमाणावर डेटा निर्माण करत असतो. त्याला बिग डेटा म्हणतात. पण फक्त बिग डेटा हा महत्त्वाचा नाही आहे. तर त्या डेटामधनं आपण संबंध शोधणं ह्याला महत्त्व आहे. त्याला डेटा ॲनालिटिक्स म्हणतात. आणि डेटा सायन्स जे आहे त्या डेटा सायन्समध्ये तुम्ही हे संबंध शोधणं, या डेटामधनं काही अर्थ लावणं असा त्याच्यात अर्थ असतो. आणि त्याला अर्थ प्राप्त झाला कारण मोठ्या प्रमाणावर डेटा त्यावेळी निर्माण झाला आणि तो डेटा प्रोसेस करण्याकरता जे GPUs लागतात, म्हणजे ग्राफिकल प्रोसेस युनिट ज्याला आपण म्हणतो, जे GPUs जे सगळ्या गेम्समध्ये असतात आज आपण वापरतो, आता जे फास्ट प्रोसेसर्स 2006-07 साली जास्त तयार व्हायला लागले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कम्प्युटिंगची पॉवर आणि डेटा हे दोन्ही जेव्हा मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वाढ ही त्या काळात जास्त झाली. कारण तशी AI ची कल्पना ही जुनीच होती. याची कल्पना 1940 साली ॲलन ट्युरिंगनी खरं म्हणजे पहिल्यांदा काढली आणि 1956 साली डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं नाव देण्यात आलं. पण या AI मध्ये पूर्वी सिम्बॉलिक तऱ्हेने कामं व्हायची. सिम्बॉलिक म्हणजे टॉप डाऊन. म्हणजे कल्पना अशी होती की आपण त्या कम्प्युटरला नॉलेज देऊ वेगवेगळ्या व्यवसायांचं. डॉक्टर कसं काम करतोय त्याला सांगू, इंजिनियर कसं काम करतोय त्याला सांगू, वकील काम कसं करतो सांगू, ऑइल एक्सप्लोरेशनचे एक्सपर्ट्स कसं काम करतात हे त्याला सांगू म्हणजे प्रोग्रामनी त्याला फीड करू. डॉक्टर कसं काम करतो, तुला ताप आला ठीक आहे मग पिवळी गोळी घे, डोकं पण दुखतंय मग लाल गोळी घे, असं कोणी करत नाही. पण मी आपलं सांगितलं म्हणजे की अशा तऱ्हेचं म्हणजे इफ देन एल्स, की असं जर का झालं असेल तर असं, असं जर का झालं तर असं. आणि मग तुम्ही सांगता की मग एक्सरे काढ, मग एक्सरेमध्ये असं जर का पॅच आला तर मग आणखीन ECG काढ किंवा आणखीन अमुक कर वगैरे. तर मग इफ देन असं असं झालं तर तसं, हे सगळं ज्ञान जे आहे ते तुम्ही प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये घालून कम्प्युटरला द्यायचं. अशा एक्सपर्ट सिस्टम्स तयार झाल्या पहिल्यांदा AI मध्ये. पण त्या बल्की व्हायला लागल्या, नियम खूप बदलायला लागले. दरवेळी एवढे शोध लागायचे की त्यात पुन्हा नवीन अमुक टेस्ट करा, अमुक करा तमुक करा वगैरे असं सगळं. आणि ते इफ देन एल्सचं एवढं प्रचंड मोठं होतं की ते बल्की वापरायला फार अवघड व्हायला लागलं. तर त्यामुळे एक्सपर्ट सिस्टम्स भयंकर सक्सेसफुल झाल्या नाहीत. त्यावेळी लोकांनी त्यात गुंतवणूक केली होती, ती गुंतवणूक सुद्धा मागे पडत गेली. त्याला AI विंटर्स म्हणतात. लोकांचा उत्साह त्यामुळे AI मधला खूप कमी व्हायला लागला. रोबोटिक्स हळूहळू प्रगती करत होतं. एक आपलं स्वप्न असं होतं, त्याला AGI म्हणतात, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, की यंत्रांनी माणसासारखं सगळं करावं. म्हणजे भावना अमुक तमुक सगळे बुद्धी तर्क हे तर झालंच, पण शिवाय हालचाली पण रोबोट्स. तर रोबोट्सनी प्रगती जी केली अजूनचं खूप लिमिटेड आहे. आता ते खाली जाऊन केअर काढू शकतं, स्वयंपाक पण करू शकतं. रोबोट्सचे प्रगती बऱ्यापैकी पायऱ्या चढू शकतं वगैरे असं सगळं झालंय. पण ते माणूस म्हणजे ज्याला डेक्स्टिरिटी म्हणतात, म्हणजे स्किलफुली आपण हालचाली करतो तसं अजून रोबोट्स करू शकत नाहीये. त्यामुळे त्याच्यावर मर्यादा पडल्या. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हा तिसरा भाग आहे AI मधला. म्हणजे एक्सपर्ट सिस्टम्स, रोबोटिक्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, त्याच्यात मात्र फरक खूप पडला. पूर्वी कम्प्युटरशी आपण संवाद फक्त आपल्या स्ट्रक्चर्ड लँग्वेजमध्ये करू शकत होतो. जावा, सी, कोबॉल, फोर्ट्रॅन, इफ देन एल्स, त्याचे फुल स्टॉप कुठे द्यायचा, सेमिकोलन कुठे द्यायचा, प्रत्येकाला अर्थ असायचा. आणि तो कंपायलर असायचा, तो त्याचा अर्थ लावायचा आणि तो मशीन लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करायचा. जे आपण ऑब्जेक्ट कोड त्याला म्हणतो आपण, ते आपण रन करायचो आणि प्रोग्राम आपण रन करायचो. पण आता आपण मोबाईलमध्ये बोलू शकतो ते आपल्या नॅचरल लँग्वेजमध्ये. म्हणजे स्पीच टू टेक्स्ट हा एक प्रकार झाला आणि त्या टेक्स्ट सुद्धा नॅचरल लँग्वेजमध्ये मी मोबाईलला सांगू शकतो, मी आता ठाण्यात आहे, मी आता 3 हात नाक्याला आहे आणि मला एक चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचं जवळच्या. तो हे सगळं टेक्स्टचं टेक्स्टमध्ये रूपांतर करतो ऑडिओचं पहिल्यांदा. हे नॅचरल लँग्वेजमध्ये चालेल, त्याला कळतं चक्क. त्याच्यावरून गुगल मॅप्स अमुक तमुक वापरून तो जवळच्या चायनीज रेस्टॉरंटचा पत्ता तुम्हाला चक्क सांगू शकतो. म्हणजे किती गंमत आहे बघा.
त्याला आपण जावा सी मध्ये बोलत नाही, आपण नॅचरल लँग्वेज बोलू शकतो. त्यामुळे कम्प्युटरला नॅचरल लँग्वेज कळू शकणं हा एक मोठा प्रकार होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाला. पण सगळ्यात मोठी जी क्रांती झाली ती मशीन आणि डीप लर्निंगमध्ये क्रांती झाली. आणि मशीन लर्निंगचाच एक भाग म्हणजे डीप लर्निंग, आणि मशीन लर्निंगचाच आणखीन एक भाग म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स, ज्याचं एक रूप म्हणजे ChatGPT. हे मी तुम्हाला सांगणार आहे, हे कसं चालतं हे तुम्हाला चक्क समजावून सांगणार आहे, आणि ते चक्क कळेल तुम्हाला. हे पूर्वी मी सांगितलं त्याप्रमाणे की कम्प्युटरचं जे काम होतं ते म्हणजे आपण त्याला प्रश्न विचारायचे आणि त्यांनी उत्तरं द्यायची. आणि ते उत्तर कशावर द्यायची की त्याला नॉलेज दिलेलं असायचं, रूल्स दिलेले असायचे. म्हणजे रूल बेस्ड किंवा सिम्बॉलिक त्याला म्हणायचे, त्याला टॉप डाऊन म्हणायचे. अशा तऱ्हेने आपण कम्प्युटरचा वापर करायचो. म्हणजे कम्प्युटरला आपण तो अल्गोरिदम द्यायचा डॉक्टरचा आणि त्याला प्रश्न विचारायचो, मग तो उत्तर द्यायचं की ही गोळी घे म्हणून. पण डेटा बाहेर यायचा. आपण अल्गोरिदम आत घालायचो, प्रोग्राम आत घालायचो आणि डेटा बाहेर यायचा. किंवा त्याला पेस्लिपचा प्रोग्राम द्यायचा आणि तो पेरोलचा डेटा आपल्याला द्यायचा. आता मशीन आणि डीप लर्निंगमध्ये हेच उलटं केलं की डेटा द्यायचा आणि त्यांनी अल्गोरिदम त्यातले संबंध किंवा त्यातले पॅटर्न शोधणं आणि त्यांनी कन्क्लुजन काढणं. मग डेटा इनपुट आणि आउटपुट हा प्रोग्राम किंवा अल्गोरिदम किंवा पॅटर्न म्हणजे मशीन लर्निंग. म्हणजे मशीननी शिकणं, त्या डेटावरून शिकणं, डेटामधले पॅटर्न शोधणं, हा मशीन लर्निंगचा एक अतिशय मोठा एक भाग होता. म्हणजे कसं, त्यात दोन प्रकारचं हे असतं, सुपरवाइज्ड आणि अनसुपरवाइज्ड लर्निंग. तुम्ही डेटा सायन्सचा कोर्स केला तुम्हाला हेच शिकवतील, तुम्ही तुम्हाला फक्त विनामूल्य शिकवतोय. पण सुपरवाइज्ड आणि अनसुपरवाइज्ड लर्निंग म्हणजे काय की तुम्ही जेव्हा डेटा देता आणि त्या डेटातनं काय तुम्हाला पाहिजे हे तुम्ही सांगत नाही, तुम्हाला काय एक पर्टिक्युलर लक्ष देत नाही तुम्ही, की त्यातले संबंध शोध एवढंच तुम्ही सांगता. म्हणजे समजा एक बँक आहे, त्या बँकेतले समजा 5,000 कस्टमर्स आहेत आणि त्या 5,000 कस्टमर्सचा तुम्ही डेटा त्याला दिला, त्याची उंची, त्याचं वजन, तो कुठे राहतो, त्याचा पगार, तो डिग्री त्याची, त्याने MBA केलं आहे का, त्याने पोस्ट ग्रॅज्युएट केलं आहे का, त्याच्याकडे गाडी आहे का, त्याचं घर आहे का, सेक्स, सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्यात एक 5,000 लोकांचा आणि त्याला छूम अंतर केलं. आता तो शोध म्हणायचा. आता तो काय करेल, त्याला समजा त्याने तो वाटेल त्याचा संबंध लावायला लागेल, कारण ते मशीन आहे, सॉफ्टवेअर आहे, त्याला काही कळत नाही. तो म्हणेल पगार आणि उंची याचा काही संबंध आहे का, तो बघेल. पण दोन त्या पॅरामीटर्स जे आपण म्हणतो त्यांचा संबंध जोडणं म्हणजे स्टॅटिस्टिक्समध्ये त्याला आम्ही कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन म्हणतो. दोन ह्याच्यात संबंध जर का पूर्ण असेल तर, उदाहरणार्थ स्मोकिंग आणि कॅन्सर, तरीसुद्धा ते पूर्ण अजून लागलेलं नाही, त्याच्यावर बरेच लिगल वाद झाले वगैरे, पण त्याचा संबंध खूप असेल तर कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन 1च्या जवळ येतो. त्यांच्यात काही संबंध नसेल तर तो 0 येतो. तर त्यांच्यात काही किती संबंध आहे बघण्याकरता कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन स्टॅटिस्टिक्स वापरतात. म्हणून डेटा सायन्समध्ये स्टॅटिस्टिक्स खूप महत्त्वाचं असतं. तर कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन समजा बघितलं, उंची आणि पगार यांचं, हे सगळ्या 5,000 एम्प्लॉईजमधले प्लॉट केले, उंची आणि पगार, काही संबंध, कुठे रॅन्डमली जाईल ते. त्यामुळे कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन फारच कमी येईल, त्याचा संबंध नाही. पण त्या मशीनला काही कळत नाही, तो वेगवेगळ्या ह्यांचे संबंध जोडायला लागेल. पण ते कंपाऊंडचा संबंध जोडावे लागतात, किती अवघड आहे बघा. उंची आणि वजन, उंची बुटका असेल पण वजन खूप असेल तर त्याचा पगार जास्त असेल का, असंही तो शोधेल, त्याला काही कळत नाही ना, तो मशीन आहे. तर असे संबंध जोडल्यानंतर त्याला समजा असे संबंध कळले की जो ग्रॅज्युएट आहे, ज्यांनी MBA केलेलं आहे, ज्याची नोकरी मिनिमम 3 वर्षाची झालेली आहे आणि ज्याचा पगार इतका मिनिमम आहे, तो मोटार गाडी घेण्याची शक्यता 90% आहे. हे कळलं की लगेच अशा MBA झालेल्या, 3 वर्ष झालेल्या या सगळ्यांचे मोबाईल नंबर घेऊन तर त्यांच्या कॉल सेंटरला देतो. तर कॉल सेंटरची मंडळी तुम्हाला कार लोन हवं आहे का, कार लोन हवं आहे का, कार लोन हवं आहे का सुरू करतात. हा त्यातला महत्त्वाचा फरक आहे. हा डेटामधनं पॅटर्न शोधणं म्हणजे काय हे तुम्हाला समजावून सांगण्याकरता सांगितलं. दिस इज अनसुपरवाइज्ड लर्निंग. तुम्ही छूमंतर केलेलं आहे. तो अशा तऱ्हेचे बरेच पॅटर्न्स तो तुम्हाला दाखवू शकतो. मग तुम्ही त्याचा अर्थ कसे लावायचा आणि त्याचा तुम्ही कशा तऱ्हेने उपयोग करायचा ते तुम्ही ठरवता. दुसरा जो भाग आहे तो सुपरवाइज्ड लर्निंग आहे. सुपरवाइज्ड लर्निंगमध्ये तुम्ही त्याला काय करायचं शिकवतो. मांजराचं चित्र दाखवता आणि तुम्ही हे चित्र तू ओळखायला पाहिजेस असं सांगता, ह्याला सुपरवाइज्ड लर्निंग असं म्हणतात. कुठलीही फेस रेकग्निशन, इमेज रेकग्निशन, अशा तऱ्हेने त्याला सुपरवाइज्ड लर्निंग म्हणतात. ड्रायव्हरलेस कारमध्ये फार महत्त्वाचं असतं, कारण त्याला सिग्नल ओळखायचा असतो, रस्ते ओळखायचे असतात,
पोलीस ओळखायचा असतो, त्याला मध्ये कुत्रा आला, मध्ये दगड आला, मध्ये काही वस्तू आली तर ओळखायची असते. तर हा जो सगळा प्रकार आहे ते ओळखता येणं हे मशीन लर्निंगमध्ये येतं. ते करण्याकरता त्याची सुरुवात अशी झाली, या सगळ्यात मशीन आणि डीप लर्निंगची सुरुवात खरं म्हणजे डेटापासून शिकण्याची सुरुवात कशी झाली, की लहान मूल शिकतं कसं? आपण पहिल्यांदा डॉक्टरसारखं नॉलेज इफ देन एल्स रूल्स देऊन मग त्याला त्याच्याकडनं हे करायचं, हा पूर्वीचा सिम्बॉलिक आणि टॉप डाऊन अप्रोच होता. पण तो फार बल्की होत होता, तो काही फार नीट होत नव्हता. मग त्यांनी विचार केला की मूल लहान शिकतं कसं भाषा? त्याला तुम्ही करता कुठला, कर्म कुठलं, क्रियापद कुठलं असं सांगता का? असं काही सांगत नाही. मूल फक्त ऐकतं, मग तो डेटा घेतं आणि स्वतः त्याचे रूल्स बनवतं. मग डेटामधनं अल्गोरिदम्स आणि रूल्स बनवणं व्याकरणाचे, आणि मग तो बोलायला शिकतो. मग यंत्रामधनं का करता येऊ नये? मग मेंदूमध्ये जसे न्यूरॉन्स असतात, अनेक न्यूरॉन्स असतात आणि ते एकमेकाशी जोडलेले असतात. जोडलेले खरं नसतात, सिनॅप्स नावाची भटफट असते, पण आपण गृहीत धरू की ते जोडलेले असतात. आणि बिलियन्स म्हणजे अक्षरशः कोट्यावधी तसे अनेक न्यूरॉन्स. आता न्यूरॉन म्हणजे काय आपण सध्या विसरू, हार्डवेअरमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये. जसं बीट आपण ज्याला म्हणतो, बीट म्हणजे एक मॅग्नेट आहे का फ्लिप फ्लॉप आहे का काय वगैरे, आपण विसरून आपण त्याच्यावरनं सगळं गणित वगैरे करतो. तसं एक न्यूरॉन नावाची गोष्ट लक्षात ठेवून अनेक लाखो न्यूरॉन्सचं आपण नेटवर्क तयार केलं. त्याच्या अनेक पातळ्या केल्या. एका पातळीवर 1000 न्यूरॉन्स आहेत, दुसऱ्या पातळीवर आणखीन 1000, असे अनेक पातळ्यांमध्ये आपण न्यूरॉन्स निर्माण केले. आणि त्याला नेटवर्क म्हणजे काय, की त्यातला प्रत्येक न्यूरॉन, कुठल्याही पातळीतला कुठलाही न्यूरॉन हे मागच्या पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पुढच्याही पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे. कुठल्याही पातळीमधला प्रत्येक न्यूरॉन हा मागच्या पातळीतल्या सगळ्या न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पुढच्याही पातळीतल्या सगळ्या न्यूरॉनशी जोडलेला आहे. अशा तऱ्हेने ते संपूर्ण नेटवर्क तयार झालेलं आहे असं आपण गृहीत धरू. आणि प्रत्येक पातळीतले न्यूरॉन्स हे पुढच्या पातळीकडे आपलं कन्क्लुजन आणि काही संदेश पाठवत आहेत, तर आणखीन ते पुढच्या पातळीकडे पाठवत आहेत, तो आणखीन त्याच्या पुढच्या पातळीकडे, असं करत 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 फायनली तुम्ही कन्क्लुजन काढताय, असं त्यात गृहीत धरलेलं आहे. आता समजा मांजराचं चित्र समोर धरलं, मी अगदी सिम्प्लिफाय करून सांगतो, प्रत्यक्ष असं घडत नाही, नाही तर डेटा सायन्स करायला लोक मला मारायला उठतील. थोडं वेगळ्या तऱ्हेने घडतं, पण आपल्याला समजण्याकरता मी उदाहरण सांगतोय की मांजराचं चित्र धरलं आपण, तर पहिल्या पातळीतले न्यूरॉन्स आहेत ते उदाहरण पायाकडे बघतील. 4 पाय आहेत बनल्यानंतर तो हत्ती असण्याची शक्यता 20%, मांजर असण्याची शक्यता 20%, कुत्रा असण्याची शक्यता 20%, असं करत पुढच्या पातळीकडे जातील. ते पुढच्या पातळीकडे जातील त्याला वेट्स म्हणतात, की किती त्याला महत्त्व द्यायचं या कन्क्लुजनला, त्याला वेट्स असं म्हणतात किंवा पॅरामीटर म्हणू आपण. ते पॅरामीटर्स सांगतील की बा हे महत्त्वाचं आहे. दुसरं उदाहरण, तर लेअर हा मिशांकडे बघेल. मग हत्तीला मिशा नाही आहेत पण मांजराला मिशा आहेत, मग त्याच्यावरून तो तिसऱ्या लेअरला सांगेल की बाबा मांजर असण्याची शक्यता 40%, कुत्रा असण्याची एवढी, अमुक वगैरे असं. तिसरा शेपटीकडे बघेल, चौथा डोळ्यांकडे बघेल. असं करत करत सगळ्यात शेवटी जर का कन्क्लुजन निघालं समज कुठल्याही लॉजिकप्रमाणे, किंवा तो हत्ती असण्याची शक्यता 50% आहे, मांजर असण्याची शक्यता 20% आहे, कुत्रा असण्याची शक्यता 30% समजा, तो उत्तर चुकलं की मग तो सुपरवाइज लर्निंग असल्यामुळे त्याला रिवॉर्ड पनिशमेंट म्हणतात, की तो सांगतोय उत्तर जो चुकलेलं आहे त्याला बॅक प्रॉप म्हणतात, म्हणजे बॅकवर्ड प्रॉपगेशन. पुन्हा तो पहिल्यापासून सुरुवात करतो आणि वेट्स बदलतो. म्हणजे तू मिशीला महत्त्व दिलेलं नाही आहेस असं त्याला कळतं. तिकडली वेट्स म्हणजे त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, तिथले पॅरामीटर्स तो बदलतो. थोडक्यात म्हणजे हे पॅरामीटर्स बदलून पुन्हा कन्क्लुजन काढतो. त्यावेळी तो कदाचित असं असेल की मागच्या वेळेला मांजराचं पर्सेंटेज 20%च्या ऐवजी आता 30% आलं, तर त्याला कळतं की आपण जी बदललेली आहे ती योग्य मार्गाने चाललेलं आहे. मग तो आणखीन बदलतो, आणखीन वाढवतो आणि ते 20 ते 30, 30 ते 40, 50 करेपर्यंत ते समजा उलटं झालं, समजा 20च्या ऐवजी मांजराचं 10% झालं, तर त्याला कळतं आपण वेट्स जी बदललेले आहेत, पॅरामीटर्स बदलले तर चुकीचे बदललेले आहेत, म्हणून तो ते उलट्या दिशेने बदलायला सुरुवात करतो. मग थोडक्यात तो ट्रेन करतो, त्या मॉडेलला ट्रेन करतो अशा तऱ्हेने की ते कन्क्लुजन ते शेवटी मांजर आहे असं दाखवेपर्यंत तो ते पॅरामीटर्स बदलत राहतो, कमी किंवा जास्त करत राहतो. ह्याला म्हणतात ट्रेनिंग द मॉडेल. म्हणजे डेटा आपण दिलेला आहे त्याच्यावरनं मॉडेल ट्रेन करतं आणि तो मांजर ओळखायला शिकतो. मग मांजर ओळखायला जर का शिकला तर त्याचं कुत्र पण ओळखायला शिकेल, हत्ती पण ओळखायला शिकेल, सगळे प्राणी, सगळ्या वस्तू, हे मायक्रोफोन, टेबल, खुर्ची, अशी असंख्य ट्रेंड मॉडेल्स आज तयार आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. अनेक अक्षरशः शेकडो हजारो वस्तूंची आणि प्राण्यांची यांची सगळी ट्रेंड मॉडेल्स आज तयार आहेत. तर आता ह्याचे परिणाम काय होतील बघा.
उदाहरणार्थ मेडिकल प्रोफेसर डॉक्टर कुलकर्णी जे बसलेले आहेत, त्यांना टेक्नॉलॉजीमधलं खूपच जास्त माहिती आहे. पण एक पुढे काय घडण्याची शक्यता आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे माउथ कॅन्सर झालेला आहे, तो पेशंट मी समजा दाखवला, तो एक दाखवला आणि त्याला ट्रेन केलं. असे शिकार पेशंट्सचे समजा हे दाखवले एक ओळखून आणि त्याला ओळखायला सांगितलं अशाच तऱ्हेने पॅरामीटर बदलून की त्याला माउथ कॅन्सर ओळखता येईल. आता कित्येक रोगांमध्ये, विकारांमध्ये फक्त फोटोवरनं ओळखता येत नाही. ब्लड रिपोर्ट्स असतात, एक्सरेज असतात, MRI, पण लकीली सगळं डिजिटल आहे. आज सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत. मग असं कल्पना करा की समजा कोलायटिस, पुन्हा डॉक्टर मला मारतीलच, त्यामुळे क्षमा करायचे जे डॉक्टर्स आहेत, पण समजा एक विकार आहे की ज्यात एक्सरेमध्ये अमुक अमुक असा पॅच दिसतो, ब्लडमध्ये हिमोग्लोबिन इतकं इतकं दिसतं, MRI मध्ये अमुक अमुक असं दिसतं. तर मी हे सगळे रिपोर्ट्स समजा 1000 कोलायटिसचे पेशंट्सचे हे सगळे डिजिटल रिपोर्ट्स मी फीड केले आणि प्रत्येक वेळेस शिकवलं त्याला की बघ तो एक्सरेमध्ये हा पॅच आहे की नाही, हे असं सगळं त्याला शिकवलं. त्यांनी कन्क्लुजन काढलं भलताच रोगाचं आहे, तर पुन्हा पॅरामीटर्स बदलून त्याला शिकवलं आणि त्याला तो कोलायटिस ओळखायला शिकवलं चक्क. असे मी समजा सगळे मेजर रोग ओळखायला शिकवले की ज्याच्या प्रत्येकाकरता तुम्ही जसं डायग्नोसिस करता. पूर्वी कसं इफ देन एल्स करून तुम्ही करत होतात, आता तसं नाही. आता डेटा इनपुट करून तुम्ही शिकवताय त्याला की हे बघा, हे जर का झालं ते असं असेल, हे झालं तर असं असेल. आणि अशा तऱ्हेने तुम्ही जर का 500,000 का महत्त्वाचे रोग तुम्ही ओळखायला सांगितलेत, तर डॉक्टरच्या डायग्नोसिसचं काय होईल उद्या? आज नाही, पण निदान पुढच्या 10, 20, 30 वर्षात डायग्नोसिस डॉक्टर्स रिडंडंट होणार नाहीत, पण किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत होईल बघा. म्हणजे एक पेशंट आला, इमॅजिन करा की सगळे हे सगळं बरोबर आहे का, कारण प्रत्येकाचं MRI एक्सरे विनाकारण काढणं बरोबर आहे का, हा आणखीन वेगळा मुद्दा. पण समजा सगळे रिपोर्ट्स तुम्ही दिलेत, तर तो शिकलेला असेल 500 रोग निदान करायला, तर ते बघून ऑलरेडी शिकल्यापैकी तो म्हणेल हा हा रोग आहे म्हणून. पण डॉक्टरने काय फक्त टाळ्या वाजवायच्या का, हा एक मुद्दा पुन्हा शिल्लक राहतो त्यामध्ये. पण तसं नाही आहे. तर डॉक्टर पेशंट रिलेशनशिप, सायकॉलॉजी, इतर अनेक भाग असतात. त्यामुळे ते नष्ट होतील अशाला भाग नाही, पण त्याचा परिणाम हा प्रचंड डायग्नोसिसवर होणार आहे. रोबोटिक्समुळे, सर्जरीवरती होणार आहे, इतर अनेक गोष्टींमुळे हा परिणाम होणार आहे. आणखीन एक हे म्हणजे ड्रग डिस्कवरी किंवा रोगांचं निदान जेनेटिक हे करणं. कारण आत्तापर्यंत कुठल्या जीन्समुळे कुठले रोग होतात, एस्पेशली हेरेडिटरी ह्याच्यात कुठल्या जेनेटिक ह्याच्यामुळे कुठले रोग होतात हे करण्याकरता प्रचंड श्रम मॅन्युअली लागायचे. कारण इतके जीन्स आणि त्यातल्या जीन नंबर 5, 13, जसं ऑटिझमला किती मला वाटतं 3 जीन्स हे होतं. पण कित्येक विकारांमध्ये कुठल्या जेनेटिक हे होतात, हे म्हणजे डेफिशियन्सी आहेत की ज्याच्यामुळे हा विकार होतो, हे कळण्याकरता तुम्हाला किती परम्युटेशन कॉम्बिनेशन करावी लागतील. पण आता विशेषतः हे मशीन करत असल्यामुळे हे अतिशय वेगाने होऊ शकतं. विशेषतः एस्पेशली क्वांटम कम्प्युटिंग येईल त्यामुळे वेग हा प्रचंड वाढेल आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ड्रग डिस्कवरी आणि डायग्नोसिस हे होऊ शकेल असा एक अंदाज आहे. तर हा जो सगळा प्रकार आहे की त्याच्यामुळे अनेक लोकांच्या जॉब्सवर गदा येण्याची शक्यता आहे. की याचा पुढचा प्रकार, आत्तापर्यंत कसं की डेटा द्यायचा, त्यातले पॅटर्न शोधायचे आणि त्यांनी कन्क्लुजन काढायचं. त्याच्या अगोदरचा प्रकार मी रूल्स आपणच द्यायचे आणि त्याला प्रश्न विचारायचे, तो गेला. आता डेटा ड्रिव्हन आहे, सगळं मशीन लर्निंग. या न्यूरल नेटवर्कच्या पातळ्या खूप वाढल्या की त्याला डीप लर्निंग म्हणतात. फार काही फरक नाही. मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग फार फरक नाही, फक्त पातळ्या वाढल्या की त्याला डीप लर्निंग म्हणतात. आणि त्याचाच आता पुढचा प्रकार म्हणजे मशीन लर्निंगचाच एक सबसेट म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. की आता मशीनला विचारून नुसते प्रश्न विचारणं नाही, त्याला डेटा खूप द्यायचा की त्यांनी नवीन शब्द सुचवायचा आणि त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. आपण ईमेल लिहितो की आय एम गोइंग टू असं म्हणतो, तर तो नाशिक असं सुचवतो. ह्याचं कारण त्याला आत्तापर्यंत सगळा चॅट GPTला सगळा डेटा फीड केलेला असतो. 2019 पहिला जेव्हा चॅट GPTचं हे आलं, तर 2019 सालापर्यंत सगळं त्याला म्हणजे इंटरनेटवरचं वेब पेजेस आणि सगळं इंग्लिश लिटरेचर सगळं दिलेलं होतं. आता चॅट GPT 4मध्ये तर 23-24 सालापर्यंत, ह्याच्या पुढे तसं आणखीन करत राहील, तसं तो आणखीन जास्त त्याला डेटा देऊन त्याला शिकवलं जाणार आहे. त्याचा परिणाम काय होणार आहे तर तो प्रचंडच आहे. हा जनरेटिव्ह AI, मी आता नवीन शब्द तयार करणं, मी जेव्हा
आय एम गोइंग टू म्हणतो तेव्हा मी आत्तापर्यंत जे लिहिलेलं आहे त्या सगळ्यामध्ये मी समजा 90% नाशिकला गेलो असेल, 40% पुण्याला गेलो असेल आणि 10% सोलापूरला गेलो असेल, तर तो माझ्या लिखाणावरनं शिकतो आणि म्हणतो की मोस्ट प्रॉबेबली मी नाशिकला जाणार असेल म्हणून. पण तो नाशिक सुचवतो. तुम्हाला माहिती असेल, आपण टाईप करताना पुढचा शब्द येतो. आपण तो न घेता मी समजा जळगाव घातलं आणि 50 वेळा जळगाव घातलं, तर तो पुन्हा शिकतो की हा जळगावला जायला लागलेला आहे, तेव्हा मी आता पुढच्या वेळी आय एम गोइंग टू म्हटलं की तो जळगाव घालेल. तो इट लर्न्स. हे फार फालतू गोष्ट झाली, पण रिमेंबर दिस इज अ डिफरंट थिंग दॅन फक्त काढून कन्क्लुजन करणं. इट इज जनरेटिंग अ वर्ड. जर का एक शब्द तयार करू शकत असेल तर तो एक वाक्य पण तयार करू शकतो. वाक्य असेल तर पॅराग्राफ तयार करू शकतो. पॅराग्राफ असेल तर पूर्ण चॅप्टर किंवा धडा करू शकतो आणि पूर्ण पुस्तकही लिहू शकतो. दॅट इज वॉट चॅट जीपीटी इज. तर त्यामुळे चॅट जीपीटी आणि प्रचंड नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमुळे तो हे सगळं जे त्याला दिलेलं आहे डेटा, त्यातनं अर्थ पण काढायला लागले. समरी करणं काय प्रचंड गोष्ट आहे बघा. समरी करतो एखाद्या पुस्तकाची समरी, काय म्हणजे बुद्धी काय लागत, म्हणजे कुठल्या लेवलला गेलेलं बघ. त्याला त्याचा अर्थ कळून त्याची समरी करणं माणसाला सो किती अवघड जाईल, पण तो समरी करतो. चक्क तो कविता करतो. तो हा जो चॅट जीपीटीचा प्रकार आहे, त्यांनी लोकांना भयानक आश्चर्य वाटायला लागलं. आणि त्याच्या पुढं एक जी गोष्ट झाली, जी अलीकडे झाली, ही 2022च्या पुढे जी झाली चॅट जीपीटीच्या ह्याच्यामध्ये, त्यांनी लोकांना धक्का बसलेला. मी ती अलीकडे त्यांनी जी उत्तरं दिली ती कुठल्याही वेब पेजेसमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी ती सापडली नाही त्यांना. म्हणजे तो आता विचार करायला लागलेले की काय, मी इंटेलिजन्सचा अर्थच लोक क्वेश्चन करायला लागलेले आहेत. कॉन्शियसनेसचा अर्थ लोक क्वेश्चन करायला लागले. मी उदाहरण सांगतो की त्यांनी तो कॅप्चा असतं ना, कॅप्चा त्याला म्हणतात ना, कधी वेळी वाकडी अक्षर असतात, तर ती अक्षर दिलेली होती आणि त्याला त्या याला मशीन लर्निंगला सांगितलं तू ते उत्तर दे. त्यांनी उत्तर काही दिलं नाही. मग त्यांनी विचारला प्रश्न की आर यू अ रोबोट और आर यू ह्युमन बिईंग. तर त्याला उत्तर काय दिलं, हे फार प्रसिद्ध उत्तर, हे उत्तर सध्या चिकार चर्चात हे होत आहे. तर त्याने सांगितलं आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड. नाव दिस इज टेरिफिक. म्हणजे तुम्हाला फार सोपं वाटेल हे, पण हे त्यांनी विचार करून फसवण्याकरता आय एम व्हिज्युअली इम्पेअर्ड हे त्याला सुचलं कसं. हे आत्तापर्यंत कुठल्याही वेब पेजवरती नव्हतं. मग त्या विचार करून सुचणं हा जो प्रकार आहे, आणि अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी घडल्या की जी उत्तर देताना त्यांना वाटायला लागलं की आत्तापर्यंत फीड केलेल्या डेटावरनं तो आता बुद्धी ॲक्च्युली त्याला यायला लागलेली आणि तो विचार करून वेगळ्या तऱ्हेने उत्तर द्यायला लागलेला आहे. फक्त पोपटपंची करून जे फीड केलं त्याचप्रमाणे देत नाही आहे. लक्षात आलं का तुमच्या. हा इतका प्रचंड मोठा रेव्होल्युशनरी प्रकार आहे की आत्ता सध्या कम्प्युटर सायंटिस्टमध्ये चाललेला हा प्रचंड धुमाकूळ आहे. आणि त्यामुळे ज्या 2 लोकांनी ओपन एआयमधनं राजीनामा दिला की सांगितलं की आता हे आमच्या हाताबाहेर चाललेलं आहे, कारण हा स्वतः विचार करून हा कुठे जाईल, कदाचित तो मानवजातीच्या विरुद्ध पण जाऊ शकेल, कारण स्वतः विचार जर का तो करायला लागला तर तो काय करेल, हा प्रश्न सध्याचं लेटेस्ट एआयमध्ये हे चाललेलं आहे. त्याच्यामुळे आणखीन जॉब्स कसे जातील हे तर खूपच आहे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये एक्सपर्ट इथे बसले, पण स्टॉक मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करावी, त्याचं अल्गोरिदम तुम्ही जे करता, म्हणजे पी रेशो बघा, हे बघा, हे सगळं तर पुढच्या अनेक वर्षात तर मशीन नक्कीच करेल. कित्येक गुंतवणुकीचे जे काय संबंध सिटी बँक आणि वगैरेमध्ये इथे नेमलेलं असायचे, आणि कित्येक बंगलोर मुंबईमध्ये अनेक एक्सपर्ट्स MBA होऊन ते सगळं ॲनालिसिस करून ते कुठे गुंतवणूक करावी म्युच्युअल फंडांना हे करण्याकरता खूप मोठमोठे नेमलेले असतात. ती कामं पुढच्या 10-20 वर्षात तर मशीन आरामात करू शकेल. सगळी कामं जिथे अल्गोरिदम आहे, जिथे फक्त कल्पकता आहे, ती कामं उशिरा इतक्यात काही होणार नाहीत. पण जिथे अल्गोरिदम आहे, जिथे माणसं ज्या तऱ्हेने करतात ते आपण मांडू शकतो, ते सगळं उद्याच्या जगात मशीन करेल. ज्याला अल्गोरिदम आहे, ज्याला करण्याचं प्रोसिजर आहे, ते सगळं मशीन उद्या करेल. मग त्यामध्ये डॉक्टर्स येतील, वकील येतील. मोठमोठे वकील खाली ज्युनियर वकिलांना हे करतात. मग या केस सारख्याच जुन्या केसेसमध्ये निर्णय आत्तापर्यंत काय लागला होता, मग त्याकडे मोठमोठी पुस्तकं असतात. 1970मध्ये स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध अमुक त्यावेळी काय झालं होतं, अशा सगळ्या केसेस त्याकडे ज्युनियर वकील सगळं ते पुस्तकं बाडं बघून ते त्यांना सांगतात. ते आता चॅट जीपीटी आल्यामुळे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आल्यामुळे ही सगळी बाडं डिजिटल जर का झालेली असतील तर त्यातनं जाऊन अशा तऱ्हेच्या केसेस चक्क तुम्हाला चॅट जीपीटी काढू शकतो आणि सांगतो या केसेस. मग ज्युनियर वकिलांनी करायचं काय, टीचर्सचा रोल बदलेल वगैरे, असं सगळं
थोडक्यात मला सांगायचं काय, की यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, पण सगळ्या व्यवसायांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. एक साधं उदाहरण, की आता सगळे स्कूटरवरून सगळे जे डिलिव्हरी बॉईज करतात, उद्या ड्रोन्समधनं जर काही यायला लागलं मटेरियल तर काय होईल? हे मी सांगायला लागलो तर आणखीन 2 तास बोलू शकेन. हे स्वप्न नाही. हे उद्याच्या जगात उद्या म्हणजे उद्या परवा होणार नाही, तर मुळीच काळजी करू नका, घरी ताबडतोब काही बदलायला जाऊ नका. पण थिंक अबाउट 5 to 10. मी नेहमीच लोकांना सांगतो, की पुढच्या 10 वर्षात किंवा 5 वर्षात तुमचा बिझनेस राहील का? हा विचार करा. हा विचार जर का तुम्ही केला नाही तर तुम्ही नष्ट व्हाल. इंडिव्हिज्युअल म्हणून नष्ट व्हाल किंवा बिझनेस म्हणून नष्ट व्हाल. ज्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही, अशा मोठमोठ्या मल्टी-बिलियन डॉलर कंपन्या नष्ट झालेल्या मी स्वतः बघितल्या आहेत. मी अमेरिकेत 6, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1 अशी सॉफ्टवेअरचे साम्राज्य मी चालवलेले आहेत. फिनलंडमध्ये मी अनेक वेळा जायचो. नोकिया माझा हे कुठे नोकिया आज? मल्टी-बिलियन डॉलर कंपनी. कोडॅक कुठे आज? ॲनालॉग फिल्मचे मागे झाले, पण डिजिटल फिल्म, फुजी फिल्म आणि इतर अनेक पुढे गेले. ज्यांनी टेक्नॉलॉजीकडे लक्ष दिलं नाही, ते सगळे नष्ट होतील उद्याच्या जगात. माणसं किंवा कंपन्या हे त्यातलं ब्रीद वाक्य आहे. म्हणजे थोडक्यात जे करताय तर करा, पण हे उद्या आपलं जॉब जाईल का ह्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवणं, सातत्याने अनलर्न आणि लर्न करणं, बदलत राहणं, ह्यामुळेच तुम्ही टिकून राहाल. आणि ते जर का केलं तर तुमची भरभराट होईल. नाही तर तुम्हाला या उद्याच्या जगात हे नसेल. हे जरी उद्या परवा तुम्हाला याच्यापासून काही धोका नसला तर 5, 10, 15, 20 वर्षात, या शतकात तर नक्कीच मी विशेषतः विद्यार्थ्यांनी जे 20 वर्षांनी अजूनही त्यांच्या करिअरच्या ह्याच्यात असतील, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण एका सोसायटीने सांगितलं की प्रत्येकजण आयुष्यामध्ये 6 वेळेला जॉब बदलेल. जॉब बदलेल म्हणजे नुसतं बँक ऑफ अमेरिकेकडनं सिटी बँक नव्हे. ज्या तऱ्हेने तुम्ही काम करता तो नेचर ऑफ जॉब तरी बदलेल. कारण बरेच जॉब्स हे नष्ट होतील, नवीन निर्माण होतील. ते किती निर्माण होतील माहीत नाही, पण त्यामुळे सातत्याने तुम्ही यू हॅव टू बी ऑन युअर टोज. आणि अनलर्न हे सातत्याने करायला पाहिजे. एवढा एकच गोष्ट मला सांगायची. धन्यवाद.